श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशी फक्त सोने चांदी खरेदी करण्यापुरती मर्यादित नाही, तर भाग्य उघडणारी एक दिव्य परंपरा आहे. लोक म्हणतात ना, धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं विकत घ्या, सुवर्ण खरेदी करा. ते शुभ असतं, पण आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला एक सुंदर आणि गुप्त उपाय आहे. फक्त 18 रुपयांची एक साधी गोष्ट खरेदी करून घरात योग्य पद्धतीने आणली की वर्षभर लक्ष्मी मातेची कृपा घरावर राहते. सोन्याचे दिवस उजाडतात, घरात सुख समृद्धी नांदते. मंडळी, 2025 मध्ये धनत्रयोदशीचा पवित्र दिवस 18 ऑक्टोबर शनिवार रोजी येतो. हा दिवस कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीचा आहे. या दिवशी भगवान धन्वंतरी, यमदेव आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. आरोग्य, दीर्घायुष्य आणि धनप्राप्तीसाठी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात दीपदान, सुवर्ण खरेदी, भांड्याची खरेदी, आरोग्य साधना आणि लक्ष्मीपूजेची पूर्वतयारी केली जाते. परंतु याच दिवशी एक गुप्त पण अत्यंत प्रभावी पारंपरिक उपाय केल्यास वर्षभर घरात धन, सौभाग्य आणि लक्ष्मीचा वास राहतो. मंडळी, फक्त 18 रुपयांची मौल्यवान वस्तू. मंडळी, त्यातली पहिली वस्तू आहे मातीचा छोटा कलश आणि त्यात ज्वारी. धनत्रयोदशीच्या सकाळी किंवा संध्याकाळी बाजारातून मातीचा एक लहान कलश विकत घ्यावा. शक्यतो नवीन आणि स्वच्छ कलश घ्यावा. त्यात मुठभर ज्वारीचे दाणे भरावेत आणि हा कलश देवदेवतांच्या पायाशी ठेवावा. मंडळी, यामागचं आध्यात्मिक कारण सांगायचं म्हणजे मातीचा कलश म्हणजे मातीतून निर्माण होणाऱ्या जीवनशक्तीचं प्रतीक आहे. जशी माती सर्व बीजांना वाढवते, तसंच हा कलश घरात धन, आरोग्य, संतान सुख आणि शांती वाढवतो अशी श्रद्धा आहे. ज्वारी ही धान्याची राणी मानली जाते. ती धान्य संपत्ती, भरभराट आणि कुटुंबाच्या अन्न समृद्धीचं प्रतीक आहे. ज्वारी कलशात ठेवली की ते बीज जणू समृद्धीचा बीजारोपण होतं. मंडळी, याचा लाभ म्हणजे वर्षभर घरात अन्नधान्य, पैशाची वानवा भासत नाही. घरात स्थिर धन येतं, म्हणजे अचानक येणारे पैसे नाही, तर नियमित समृद्धी. देवळात नव्हे तर घरी कलश ठेवणं म्हणजे आपल्या घरालाच लक्ष्मीचं निवासस्थान बनवणं. मंडळी, तुमची पूजा झाल्यावर तो कलश घरातील ईशान्य कोपऱ्यात म्हणजे पूर्व उत्तर दिशेला ठेवावा. दिवाळी संपल्यानंतर त्यातील ज्वारी झाडाखाली अर्पण करावी किंवा गाईला द्यावी. मंडळी, हा उपाय तुम्ही जर केला तर तुम्हाला वर्षभर कधीच अन्नाची कमी जाणवणार नाही. याला आपले आजोबांचे धान्य कलश असेही म्हणतात. मंडळी, त्यानंतर दुसरी वस्तू आहे विड्याचे पान. धनत्रयोदशीच्या खरेदीत विड्याची पान घेण्याची जुनी परंपरा आहे. ही पानं म्हणजे जशी आपण मंगल कार्याला वापरतो. विड्याची पाने ही शुभ शकुनाची निशाणी मानली जाते. मंडळी, विड्याची पान ही देवांच्या आवडत्या वनस्पतीपैकी एक मानली जाते. त्यांना घरात आणणं म्हणजे सकारात्मक ऊर्जा, आरोग्य आणि शुद्धतेचं स्वागत करणे. मंडळी, ही पानं घरात आणली की घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा, वाईट दृष्टी किंवा ग्रह बाधा टिकत नाही असं मानलं जातं. मंडळी, याचा लाभ सांगायचं झालं म्हणजे घरात दरवर्षी नवीन ऊर्जा, शुभता आणि आरोग्य प्रवेश करते. घरातले भांडणं, नकारात्मक विचार, तणाव हळूहळू कमी होतात. लक्ष्मी देवीला ही पानं आवडतात असं शास्त्र सांगतात, म्हणून ती घरात आणल्यावर लक्ष्मीचा स्थायिक वास होतो. मंडळी, धनत्रयोदशीच्या दिवशी विड्याची पानं आणून पाण्यात धुवून त्यावर हळद कुंकू लावावं आणि घराच्या मुख्य दरवाजावर लावावीत. पूजा झाल्यावर काही पानं देवघरात ठेवावी. मंडळी, आणि तिसरी वस्तू आहे लाया, बत्ताशे. गोडवा, शांती आणि संवादाचं प्रतीक. मंडळी, धनत्रयोदशीच्या दिवशी लाया म्हणजेच मुरमुरे आणि बत्ताशे, साखरेचे छोटे गोळे खरेदी करून घरी आणतात. हे फक्त खाण्यासाठी नसून ही खरेदी एक गोड प्रतीक आहे. मंडळी, यामागचं आध्यात्मिक कारण सांगायचं म्हणजे लाया म्हणजे हलकी,
प्रसन्न ऊर्जा. बत्ताशे म्हणजे गोडवा आणि शुभसंवाद. घरात लाया बत्ताशे ठेवले म्हणजे घरातील वातावरण गोड, हलकं आणि तणावमुक्त राहावं अशी श्रद्धा आहे. दिवाळीच्या दिवसात हे देवांना नैवेद्य म्हणून अर्पण केलं जातं. मंडळी, याचा लाभ सांगायचं झालं म्हणजे घरातील सदस्यांमधील संबंध गोड राहतात. भांडण, तणाव कमी होतात. लक्ष्मीपूजनात हे बत्ताशे वापरले की लक्ष्मी देवी प्रसन्न होते, कारण ते शुभरंभाचं गोडवा दर्शवतात. मंडळी, या वस्तूंची पूजा व ठेवण्याची पद्धत. संध्याकाळी शुभमुहूर्तात सर्व वस्तू घेऊन यान. संध्याकाळी शुभमुहूर्तात सर्व वस्तू देवघरात आणाव्यात. एक लहान चौकट घालून त्यावर कलश ठेवावा. त्यात ज्वारी भरावी. त्यात विड्याची पानं ठेवावीत. देवांना लाया बत्ताशे अर्पण करावेत. पूजा करून लक्ष्मी, धन्वंतरीचे मंत्र म्हणावेत. कलश दिवाळीपर्यंत ईशान्य कोपऱ्यात ठेवावा. मंडळी, त्यानंतर दारिद्र्य निवारण व धन आवाहन मंत्र. पूजेच्या वेळी खालील सोपे पण प्रभावी मंत्र म्हणावेत. ओम धन धान्य पदे पदे गृह मे सदा शुभम भवते लक्ष्मी स्थिरा निवसुत नित्य शुभ प्रदायनी. त्यानंतर दुसरा मंत्र आहे ओम ही श्री क्ली महालक्ष्मीय नमः. मंडळी, हे मंत्र म्हणताना संपूर्ण श्रद्धेने मन शांत करून घरातील समृद्धीचा विचार करत म्हणावा. मंडळी, आता आपण बघूया जुन्या कलशाचे काय करावे. दिवाळी संपल्यानंतर कलशातील ज्वारी पाण्यात सोडावी किंवा गाईला द्यावी. कलश जर मातीचा असेल तर तो झाडाखाली ठेवावा. त्याने त्या ऊर्जेचं पुनरागमन निसर्गात होतं. मंडळी, धनत्रयोदशीला लोक बहुधा सोनं, चांदी, महाग वस्तू खरेदी करतात. पण खरी समृद्धी या छोट्या पण शक्तिशाली वस्तूमध्ये दडलेली आहे. ती म्हणजे मातीचा कलश म्हणजेच स्थैर्य, ज्वारी म्हणजे समृद्धी, विड्याची पानं म्हणजे शुभता आणि लाया बत्ताशे म्हणजे गोडवा व शांतता. जेव्हा हे सगळं एकत्र येतं तेव्हा घरात धन, आरोग्य, सौख्य आणि सकारात्मक ऊर्जा वर्षभर टिकून राहते. मंडळी, तसं बघितलं तर ही परंपरा केवळ वस्तू विकत घेणं नाही, तर देवी लक्ष्मीला आपल्या घरात प्रेमाने व श्रद्धेने आमंत्रण देणं आहे. जय लक्ष्मी माता.